Hello everyone. In the last lecture we have seen which are the applications of biotechnology, and in the today's lecture we are going to discuss these applications one by one. So first we have to see the application of biotechnology in healthcare industry. We all know that in healthcare industry biotechnology has helped for production of so many medicines and vaccines, and these vaccines are effective against सम बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीजेस. आपल्या सर्वांना माहीतच आहे हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून बरेचसे वॅक्सिन्स तयार केले जात आहेत, मेडिसिन्स तयार केले जात आहेत. जे वॅक्सिन्स तयार होत आहेत ते बऱ्याचशा बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसीजेसवरती इफेक्टिव्ह असणार आहेत. सो फर्स्ट वी हॅव टू सी which are the applications of biotechnology in healthcare industry. Okay, so here this is the chart in which total 8 recombinant proteins are present. These recombinant proteins are produced by using recombinant DNA technology and which treat the human diseases. स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची मेथडॉलॉजी बघितलेली आहे. याच मेथडॉलॉजीचा यूज करून रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा यूज करून बरेचसे रिकॉम्बिनंट प्रोटीन्स तयार केले गेलेत आणि याच रिकॉम्बिनंट प्रोटीनचा यूज हा ह्युमन डिसीजेसना ट्रीट करण्यासाठी केला जातोय. तर कोणते रिकॉम्बिनंट प्रोटीन्स आहेत आणि कोणत्या डिसीजना ते ट्रीट करतात ते आपण बघूया. सो फर्स्ट रिकॉम्बिनंट प्रोटीन इज इरिथ्रोपोएटिन. पहिलं जे रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे ते आहे इरिथ्रोपोएटिन. So this erythropoietin is a recombinant protein which is produced by using recombinant DNA technology and it treats the disease anemia. जे erythropoietin recombinant protein आहे हे anemia या डिसीज वरती इफेक्टिव्ह आहे, anemia डिसीजला ट्रीट करणार आहे. So in case of anemia what happen? The number of RBCs get reduced. आपल्याला माहित आहे anemia RBCचा नंबर हा रिड्यूस होतोय, लेस होतोय. तर ह्या कंडिशनमध्ये त्या डिसीजवरती ट्रीट करण्यासाठी जे रिकॉम्बिनंट प्रोटीन यूज केलं जाते ते आहे इरिथ्रोपोएटिन. सो दिस इरिथ्रोपोएटिन ट्रीट द ह्युमन डिसीज anemia. Then second recombinant protein is interleukin first receptor. So this interleukin first receptor treat the disease asthma. We all know that this asthma is a disease which is related to the respiratory system. Respiratory system शी रिलेटेड हा डिसीज आहे. या डिसीजला ट्रीट करण्यासाठी जे रिकॉम्बिनंट प्रोटीन यूज केलं जाते ते आहे इंटरल्युकिन फर्स्ट रिसेप्टर विच इज ऑल्सो प्रोड्युस्ड बाय युजिंग रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. देन थर्ड रिकॉम्बिनंट प्रोटीन इज प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. बघा तिसरं जे रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे ते आहे प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. So this platelet derived growth factor is an recombinant protein which treat the disease atherosclerosis. This atherosclerosis is a disease which is related to the heart. हार्टशी रिलेटेड असणारा हा एक डिसीज आहे. या डिसीजला ट्रीट करण्यासाठी जे रिकॉम्बिनंट प्रोटीन यूज केलं जाते ते आहे प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. देन नेक्स्ट रिकॉम्बिनंट प्रोटीन इज रिलॅक्सिन. This relaxin is a recombinant protein which is given to delivered women. डिलिव्हरीच्या ज्या वुमन आहेत, डिलिव्हरी होणाऱ्या ज्या वुमन आहेत त्या वुमनमध्ये हे रिकॉम्बिनंट प्रोटीन दिलं जाते रिलॅक्सिन. दिस रिलॅक्सिन कॅन रिलॅक्स द मसल्स रिलॅक्स करण्यासाठी यूज केलं जाते. ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ मसल्स द इझी बर्थ ऑफ चाइल्ड इज टेक्स प्लेस. म्हणजेच इझी डिलिव्हरी होण्यासाठी, चाइल्डची बर्थ इझी होण्यासाठी या रिलॅक्सिन रिकॉम्बिनंट प्रोटीनचा यूज केला जातोय. देन नेक्स्ट रिकॉम्बिनंट प्रोटीन इज TPA अँड युरोकायनेज. इथं दोन रिकॉम्बिनंट प्रोटीन्स आहेत. TPA मीन्स टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर अँड सेकंड इज द युरोकायनेज. So both of the recombinant proteins are used for to treat the or useful for blood clotting. काही इंडिव्हिज्युअल्स मध्ये ब्लड कोॲग्युलेशन होत नाही, ब्लडचं क्लॉटिंग होत नाही. हे ब्लडचं क्लॉटिंग होण्यासाठी फास्ट जे रिकॉम्बिनंट प्रोटीन यूज केलं जाते ते आहे युरोकायनेज अँड अनदर इज TPA that is tissue plasminogen activator. So both of the recombinant protein urokinase and TPA are used for blood clotting. Then next recombinant protein is interferon and one another is also macrophage activating factor. इथं दोन recombinant proteins आहेत. पहिला आहे interferon आणि दुसरा आहे macrophage activating factor. हे जो दोन्हीही recombinant proteins आहेत ते कॅन्सरवरती ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. बोथ ऑफ द recombinant proteins are used for to treat the disease cancer. We all know that in case of cancer
द ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन इज टेक्स प्लेस. इथं कॅन्सरमध्ये सेल डिव्हिजन ही फास्ट होणार आहे. ही सेल डिव्हिजन इनहिबिट करण्यासाठी, स्लो करण्यासाठी जे प्रोटीन्स यूज केले जात आहेत ते आहेत इंटरफेरॉन अँड मॅक्रोफेज ॲक्टिव्हिटी फॅक्टर. Then next recombinant protein is insulin. We all know that this insulin is a peptide hormone which is useful for to reduce the blood sugar level. आपल्या ब्लडमध्ये असणारी जी शुगर लेवल आहे ती कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी जे रिकॉम्बिनंट प्रोटीन यूज केलं जाते ते म्हणजे आहे इन्सुलिन. अँड दिस इन्सुलिन इज ऑल्सो प्रोड्युस्ड बाय युझिंग रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. अँड दॅट्स वाय दिस इन्सुलिन इज युज्ड फॉर टू ट्रीट द डिसीज डायबिटीज. आपल्या सगळ्यांना डायबिटीज माहिती आहे. त्या डायबिटीजला ट्रीट करण्यासाठी इन्सुलिनचा यूज केला जातोय, जे की रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा यूज करून प्रोड्यूस केलं आहे. Then last recombinant protein is hepatitis B virus. This hepatitis B virus treat the disease hepatitis B. So here these are the total 8 recombinant proteins which are produced by using recombinant DNA technology and they treat द ह्युमन डिसीजेस. आता आपण बघितलं की हे जे 8 रिकॉम्बिनंट प्रोटीन्स आहेत ते सगळे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा यूज करून तयार केले गेलेत आणि ह्युमन डिसीजेसना ते ट्रीट करण्यासाठी वापरले जातात. ओके, देन वी हॅव टू सी द नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज इन वॅक्सिन प्रोडक्शन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वॅक्सिन जे आहे ते बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसीजेसवरती इफेक्टिव्ह असणार आहे. याच वॅक्सिनचं प्रोडक्शन हे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून केलं जाते. So these vaccines provide active acquired immunity against diseases. हे जे वॅक्सिन्स आहेत ते आपल्याला ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी देणार आहेत, रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे त्याच्यामुळं अगेन्स्ट डिसीजेस. These diseases are nothing but the bacterial as well as some viral. Okay, so these vaccines may be कोणते कोणते असू शकतात बघा. नेक्ड DNA वॅक्सिन्स, then plant derived vaccines and viral vector vaccines. And these 3 vaccines are effective against बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीजेस. एवढंच लक्षात ठेवा की वॅक्सिन्स जे आहेत ते बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसीजेसवरती इफेक्टिव्ह असणार आहेत आणि हे वॅक्सिन्स जे आहेत ते बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून प्रोड्यूस केले जात आहेत. ओके, देन नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातोय. कुठं केला जातोय बघा. इन बायोटेक्नॉलॉजी, इन ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ मॉडिफाईंग प्लांट्स. मॉडिफाईंग प्लांट्स म्हणजेच काय तर जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स तयार केले जात आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. अँड दीज जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आर हेल्पफुल फॉर इम्प्रूव्हिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी. ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटीचा रेट इन्क्रीज करण्यासाठी, यील्ड इन्क्रीज करण्यासाठी इथं मॉडिफाईड प्लांट्स तयार केले जात आहेत. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल आहे बीटी कॉटन. दिस बीटी कॉटन इज ऑल्सो कॉल्ड ॲज GM प्लांट. GM मीन्स genetically modified plant and these genetically modified plants are helpful for improve the yield as well as improve agricultural productivity. Then through tissue culture, through plant tissue culture, germ plasm storage and clones are produced. म्हणजे तिथं बायोटेक्नॉलॉजीचा यूज हा ॲग्रिकल्चरमध्ये केला जातोय. जसा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट सुद्धा तयार केले जात आहेत त्याचप्रमाणे प्लांट टिश्यू कल्चर च्या थ्रू जर्म प्लाझम स्टोरेज आणि क्लोन्स सुद्धा प्रोड्यूस केले जात आहेत. अँड लास्ट ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इज प्रोडक्शन ऑफ रिकॅल्सिट्रंट सीड्स. ज्या रिकॅल्सिट्रंट सीड्स आहेत त्यांचं प्रोडक्शन सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये केलं जाते बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, थँक्यू.